आई, आई मी मुक्ताला घेऊन घरी आलो. तिला बघितल्यावरचा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचाच राहून गेला. मला माहितीये तुझा पण जीव खूप कासावीस होतो. कोणाच्या तरी शब्दापुढे, धमकीपुढे तू आज परत स्वतःला कोंडून घेतलेस. इतक्यांसाठी तू एवढं करतेस, एवढी झटतेस. तुझ्या वाटेला एकाकीपणाचा. आई प्लीज बोल ना एकदा माझ्याशी. काय करावं? आपण औषधांना डब्बा द्यायला चाललो हे रेणुकाला सांगून जावं का? तिचा मायावर एवढा राग असताना ती ऐकन का? नाही, नाही ऐकणार. उलट अजून मोठा तमाशा करेन. यांनी संबंध तोडल्याचा राग पण मनात असणार. काय करू? देवी आई, या गोंधळातून लवकर सोडव. जर कार्य आमच्या घरची सून झाली नाही तर एक अख्खा दिवस मी हातामध्ये बांगड्या भरून, कपाळाला कुंकू लावून, साडी नेसून स्त्री वेशात काढेन. आमच्या दोघीत तुला कोणाला तरी एकाला निवडावंच लागेल. सांग, मी की मुक्ता? मुक्ता. अंत्ययात्रा जर निघणारच असेल तर आमच्या दोघांची निघेल. कारण आता आम्हा दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही. हा बंद दरवाजा, हा लोकांचा विरोध आपल्या नात्यात कोणताच दुरावा आणू शकत नाही. The number you have dialed is currently busy. आई बघूया आपल्यात जास्त हट्टी कोण आहे. नको उचलूस तू फोन, पण मी पण फोन लावायचं थांबणार नाही.
कोण आहे? मी आहे, दार उघड. हो उघडते. कशाला आलीस तू इथे? तुझ्यावर लक्ष ठेवायला आले आहे आणि आता तर मी इथेच राहणार आहे. रेणुका अगं तू काय बोलतेस? रेणुका यासाठीच आली आहे मी इथे. अगं माझ्या मागे तुमचे काय डाव चालले आहेत ते कळायला पाहिजे मला. आणि तिकडे दादांची काय हालत झाली हे कुणालाच दिसत नाहीये. आणि या सारंगला ना तर आई आई हे आई बोल ना माझ्याशी. हे आई प्लीज बोल. असं गप्प नको राहूस तू. मला माहिती आहे त्यांनी तुझे ओठ शिवलेत आणि म्हणून तुला बोलता येत नाहीये. पण आई प्लीज एकदा माझ्याशी बोल ग. आमच्यामुळेच तुझ्यावर ही वेळ आली. काय रे सारंग, तुला आईचा त्रास न बघताच दिसतो रे. दादांचा त्रास, त्यांची तळमळ ती नाही दिसत तुला अजिबात. रेणुका त्यांची इज्जत, त्यांचं नाव हे सगळं तुझ्यामुळे पणाला लागलं. त्यांनी निंबाळकरांसमोर केवढं मोठं चॅलेंज घेतलंय हे तुला अजून माहीतच नाहीये. आणि समजलं ना तरी तुला काही फरक पडणार आहे म्हणा. पण मला फरक पडतो हा. एक गोष्ट लक्षात ठेव, दादांना जर त्रास झाला ना त्याच्या 10 पट त्रास मी तुम्हाला सगळ्यांना देते की नाही ते बघ. आपापल्या रूम मध्ये बसून डाव आखाल, चाली खेळाल, पण अशी स्वप्न बघूच नका. कारण आता मी कायम तुमच्या अवतीभोवती असणार आहे. रेणुका हॅलो हॅलो. आता ही आईला आणखीन त्रास देणार. मला असं शांत बसून चालणार नाही. काही करून मुक्ताशी बोलायलाच हवं. पण कसं? हा पप्या भाऊ तेच माझी मदत करू शकतात. पण त्यांना सांगायचं कसं? माझ्याकडे ना फोन आहे ना त्यांचा नंबर. पप्या भाऊ तुम्हीच माझ्या मनाचा आवाज ऐकलात तर बरं होईल.